पुष्पे, मी गोटा झाडाला घेतो, म्हणजे धारा काढून झाल्या की रानात जायला मोकळा. अगं बाई, काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर एवढा चांगला चान्स आलेला हुकल. जयडे, ए जयडे, जयडे. काय ग मम्मी? काय करत होतीस? काय नाही, आताच उठली आणि बसली होती. तू निस्ती बस, एखाद्या कामाला हात लावू नकोस बघ. बर, नाही लावत. अगं म्हशे, नाही लावत काय नाही लावत. चल, तो खराटा घे आणि गोट्यातलं झाडून काढ, आणि तेवढं झालं की शेणाची पाटी भरायची आणि उकिरड्यावर टाकून यायची. काय? काय ऐकू नाही आलं? आलं की, पण मी नाही करणार. मी इतक्या दिवसांमध्ये शेणाला हात नाही लावलेला. जेडे, लय तोंडवर करून बोलू नकोस. ही आजवर असले वागलीस ना, म्हणूनच घरात बसून आहेस बघ. गप गुमान कामाला लाग, नाहीतर एक दिन बघ ठेवून. मी नाही करणार. तू कशी करत नाही तीच बघते. ए भाई, एवढं काय झालं तुला चिडायला? करते मी. कर कर, नीट कर. ते शितलीचा राग माझ्यावर काढायचं नाही सांगून ठेवते. तिचा काय का संबंध येतं? तू माझी पोरगी आहेस म्हणून मी तुला बोलते. ती मरे ना का तिकडं, म्हणून अशी कामाला चुकतीस ना मला? मग नको काम करायला. लय राणी लागून गेलीस की, तवा शेणाला हात लावायला नको म्हणतीस ती. बाई, करते. उगाच लई बोलायची गरज नाही. खबरदार जर बापासमोर नाटकं केलीस तर. गप गुमान सगळी कामं करायला घे. चल. काय ग, काय झालं? काय व्हायचंय तवा? मला माझ्या लेकीची लय काळजी लागून राहिली. का ग? का ग म्हणा, कसलं बाप आहे म्हणायचं तुम्ही? अहो, आपली पोरगी एवढी घरात बसून आहे, गप खाली मान घालून गुरावाने राबती, फुकाचूक करत नाही. म्हणून काय झालं? अहो, आता लगीन होऊन नांदायला जायची तर तिच्यावर कसली येळ आली. अगं असं काय बोलतीस? मला काय वाटत नाही तिच्याबद्दल. नुसतं वाटून काय उपयोग आहे? आपण जर असंच हातावर हात ठेवून बसलो तर पोरगी घरातच राहील. पुष्पे, अगं ही काय मदनत? मधनच काय तवा? हाय का तुम्हाला तिची काय काळजी? का काय विचार करून ठेवलाय? बघा बघा, कुणी काय म्हणायच्या आताच गोट्यातल्या कामाला हात घातलाय पोरीनं. अहो, ज्या हातावर मेहंदी लागायला पाहिजे होती ते हात शेणाच्या पाट्या उचलत्यात. अगं पुष्पे, जयडे, जयडे, तू आज जा, मी बघतो काय असेल ते कामाचं. काय नको, राहू दे. अगं मी करतो म्हटलं की. अहो पप्पा नको, करते मी. अगं काय बाई, कसं होणार आहे कुणास ठाऊक माझ्या लेकीचं. पुष्पे, तू ग डोळ्यात पाणी आणू नकोस. त्याच्याशिवाय मी करणार तरी काय आहे म्हणा. तू काय करणार आहेस? जा, आज जा, करू आपण काहीतरी. हा, तुम्ही नुसतं बघतच बसा, करू काहीच नका. ए बाई, तू जातीस का आता? माझ्या डोक्याला नको ताप देऊ. आपल्या पोरीचं काय तर बघा म्हणलं की लगेच डोसक्याला ताप होतोय तुमच्या. आणि त्या शितलीचं काय असतं तर लगेच केलं असतं, आहे का नाही? अगं पुष्पे, कुठला विषय कुठं नेतेस तू? हा, जा बरं, आज जा. जाते जाते, आणि आपल्या पोरीला माहेरचा शेणकोटाच करत बसू दे. मोबाइल दो इधर। क्या हुआ? मेरा मोबाइल क्यों ले ले रहे हो? यहाँ फोटो खींचना सख्त मना है।
ये आपको पता होना चाहिए। लेकिन ये आसम बहुत औसम है ना, तो मेरे से रहा नहीं गया। सॉरी, अब दे दो मुझे मोबाइल। अभी नहीं दे सकते। हाँ? हम ऑफिस में रखेंगे, जाते हुए लेके जाना। ऐसा मत करो, मेरे को अर्जेंट है फोन। हम कुछ नहीं कर सकते, अपने रूल तोड़ा है। लेकिन मैं सॉरी बोला है ना। आप किसके साथ आए हो? आजा के साथ। हाँ? अजिंक्य शिंदे। ये देखो, ये दोस्त है मेरा अजिंक्य शिंदे। राम श्रीमान. राम राम. काय झालं राहुल? ते श्रीमानांनी माझा मोबाईल काढून घेतलाय. इनको बताया नहीं था यहाँ पे कैसा रहना चाहिए? नहीं बताया था मैंने, लेकिन भूल गया शायद. इस बार माफ कर दो, अगली बार नहीं गलती करेगा. हाँ 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 सब। मैं अगली बार अपनी शादी में भी फोटो नहीं निकालूंगा, सच में। फिर दिखाई दिया ना, तब तुम्हारी खैर नहीं. सब जो पनिशमेंट देंगे वो मेरे को चलेगा। ठीक है, ओके. ए चक्कर, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? कशाला फोटो काढत होतस? ते मला कुणाला तर पाठवायचं होतं ना. कुणाला? ते कुठं कुणाला? खरं सांगतोस का आता? खरंच म्हणजे ते माझं पर्सनल आहे ना. ए पर्सनल वाले सांग, नाही तर बघ आता. ऐकून तर असतं. बघ शितले, तुला म्हणलं होतं का नाही की कुणाच तरी मागं लागले म्हणून? त्याचा लवकर बँड वाजवायला पाहिजे. बँड तर माझं वाजतच असतो काय, फुल अँड फायनल. होय, फायनल म्हणे. रावल्या, काय रे हे नवीन प्रकरण? आणि मी काय म्हणती, मला का नाही सांगितलंस? सारी शीतल, तुला मी सांगणारच होतं. आलाय मोठा सांगणारा. तुझ्याशी तर मी बोलतच नसते आता. खरंच शीतल, मी तुला फिक्स मध्ये सांगणार होतो. ग बस, राहू दे आता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का ही पोरगी बी माझी मैत्रीण निघाली ना, तर तुझं काय खरं नाही. नाही 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 नाही, तुझी मैत्रीण नाही. घ्या बस आता, हे तर सामान आणि मदत करीला.